मला थोडीशी तू नाही दिसली. मी कशी नाही दिसणार आहे काही. माझी शिवी बी ऐकून घेतली. तिचा हाचा आवाज आला म्हणजे कन्फर्म लाऊडस्पीकर होता, नाही तर कार मध्ये कनेक्टेड आहे फोन. झोप येतं. रात्रीचे 12 वाजले आहे. पण आमच्या मित्राचा बर्थडे आहे युवराज टाकेचा. त्याला सरप्राईज द्यायला चाललो आहे आम्ही. तो पिक्चर पाहायला गेला होता कुठेतरी मिराजवर. सर नाही काय माहिती आम्ही ऑर्बिटच्या पार्किंग मध्ये पोहोचलो, पण तो त्याची गाडीच नव्हती ऑर्बिट पार्किंग मध्ये. ना कार ना मोपेड ना बाईक. अरे केक्स पडन त्याचं सांडन केक. हा त्याच्यासाठी केक आणलेला आहे. आता त्याला फोन केला कुठे रे म्हटलं तर ऑर्बिटच्या पार्किंग मध्ये आताच उतरून राहिलो म्हणजे मूवी झाला म्हणजे. पण तो नाही आहे शशांक. त्याची गाडी पण नाही आहे. काहीच नाहीये ना बाईक आहे ना काही आहे ना काही आहे. काहीच नाहीये. असं कसं खाली उतरत आहे. कुठं गेला तो. आता मूवी संपला म्हणजे आता खाली उतरून आलो. कुठून तो उतरून तो खाली. मग पार्किंग मध्ये त्याची कारच नाहीये ना आणि स्कूटी पण नाही आहे. काहीच नाही आहे. चल पटकन सर पडायचं. तू नाही दिसली. मी कशी नाही दिसणार आहे काही. मी काय छोटीशी बाळ आहे का. मी काय छोटस पिल्लू आहे का असं लपून जाईल कुठे पण. मी नाही दिसली पाहिजे म्हणते. काय होतं स्वतः गाडीच्या टपार धरून बसून गेला का ते. मला एवढं केक नाही आवडत. खाणार तिथं जण आहे एवढं ठिकाण. A few moments later. आम्ही त्याला सरप्राईज द्यायला गेलो ऑर्बिट मध्ये की छान मस्त केक वगैरे घेऊन. आणि पागल तो 5 मिनिटं आधीच निघून गेला तिथं. पिक्चर झाला आणि निघून गेला. तरी आम्ही म्हणून राहिलो याची गाडी नाही दिसत आहे का नाही दिसत आहे. तर आता तो राजापेठला जाऊन उभा आहे. आम्ही तिथे चाललोय त्याला भेटायसाठी. म्हटलं पहिला बर्थडे आहे करू द्यावं पहिले बायकोले मग जाऊ तिथं. हे बयाड दुसरीचा आधीच पळून गेलं त्या वाटत तिथून ऑफिस मधून. तर त्याच्यामुळं त्याच्या बायकोना माझी शिवी बी ऐकून घेतली. त्याने कार मध्ये उचलला असं फोन बी म्हटलं तिला. त्याला वाटलं खरे कुठे. अबे मी मुद्दाम पहिलेच निघून गेला म्हटलं. अबे कधीच येऊन उभा म्हटलं ऑर्बिट मध्ये. तिचा हाचाच आवाज आला म्हणजे कन्फर्म लाऊडस्पीकर होता, नाही तर कार मध्ये कनेक्टेड आहे फोन. पण असं कशालाच बोलावं मी. अरे तर मग राग नाही काय असं चुत्या पण करा. म्हणजे ना पागलाला माहित होतं की आम्ही येणार आहे त्याला सरप्राईज द्यायला वगैरे तिथे. म्हणून तो हुशार घाईत स्वतःच पहिले निघून गेला तिथून. म्हणजे किती हुशार आहे बघा. आम्ही तिथं आलो. कार पाहिली कार नव्हती. मोपेड पाहिली मोपेड नव्हती. बाईक पाहिली बाईक नव्हती. म्हटलं हिच्या गाडीनं आला म्हटलं. किरण काय म्हणते तो भयाळा म्हणते नेहमी मिराजली ऑर्बिट म्हणते म्हटलं तर मिराजची एवढी मोठी पार्किंग आहे म्हटलं. म्हटलं ना आता मी सरप्राईज हा आपला ते सरप्राईज आपला बदला मी म्हटलं मिराजच्या पार्किंग मध्ये कुठे शोधू आला. 2-3 फ्लोअरची पार्किंग. मग मी मिराजच्या बाहेर जाऊन उभा राहिलो. तुला कॉल केला का मी ऑर्बिट म्हणून खाली उतरत आहे. म्हटलं यार तिथं गाडी नव्हती. नेहमी नक्की हिच्या कोणत्या तरी गाडीने आला म्हटलं. तिथे गेलो. तिथेही आम्ही जाऊन बसलो की हा भाई आता व्हिडिओ काढायचा तू लपून राह खालून काढशील मी. मग माहिती काय झालं लोक वरून उतरत होते. अर्धे खाली चालले होते ना अर्धे वर चालले होते. म्हटलं ना वर पार्क केली असेल गाडी. मग मी रिवर्स घेऊन राहिलो. तिकडून फॅन आले म्हणते नाही दादा फोटो. म्हटलं अबे तो चालला जाईल फोटो काय फोटो. मग तरी फॅन फोटो काढून आले. म्हटलं जाऊ दे हा गेला फोटो काढून आलो. मग फोन केला फॅन बाजूलाच. अंतुल म्हटलं कुठे मला माहित होतं 5 मिनिटं आधीच चालू. मी फॅन समोर ताबत फॅन माझ्याकडे पाहून राहिले. आपण प्ले करतो ना आपण यावेळी नाही ऍक्च्युअल मध्ये हिच्या पुढे झाला. मी 11 वाजता पासून म्हणून राहिलो जायचंय मला बरं नाही वाटत ना. बरं नाही वाटत. आम्ही घरून 11:35 निघालो. तिथे थांबलो केक घेतला. तिथून मी भगवत आणली गाडी. म्हणजे 11:35 निघालो ना आम्ही 11:43 7 मिनिटात ही ऑर्बिट मध्ये होतो आम्ही. तुम्ही किती 7:43 बरोबर 2-3 मिनिटाचा काहीतरी. तूच विजवून टाक पटकन. मी ये जोत को मैंने संभाल के रखा है. भैया बुझू ना जाए. तुम्ही एका दिवसात काय हे आली काय दोस्त नाही काय रे मस्त ते डाग आहे. हे पटकन ते विजून द्या. 3, 2, 1 गो. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर नूप्या. कारण एक तर तू इकडे नाही तर मला तिकडे यायला लागेल. हा फायदा आहे iPhone 17चा. समोरून उभा मोबाईल ठेवलाय पण हळवा ब्लॉग निघत आहे. तिला खाची ते लगेच कट करू दे ना. तिला कट करू दे त्याला. शाबास. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर नूप्या. हॅपी बर्थडे टू यू. नाही म्हणणार. ये फंस गया सी. समजलं आता कसं वाटत असते कोणाला खाऊ घालाव. ये बडी दुविधा आहे.
आता इथं 11वीची मैत्रीण बी आहे, वहिनी बी आहे, भाऊ बी आहे, मित्र बी आहे, आता होणारी बायको बी आहे. आता धरण आज मजा येईल. आज धरण आज मजा येईल. नाही पहिले तुझा मला वाटलं केक पहिले कट तिला झाला. पहिले तिला दे. स्वतःच केक कट करून घेतात पहिले. किरणनं स्वतःच केक कट करून टाकला त्याच्यासाठी आणून. थँक्यू. कट करायला पाहिजे ना, तेव्हा नाही केला. नंतर विजवल्यावर केला. मी शॉर्ट पण टिकणार आहे म्हणून शॉर्ट. त्याला कधी कुठे भांडण हो काही हो, डायटिंगवर राहू दे, अर्धा होऊन जाशील अजून. त्याच्या घरी भांडण होईन, काही होईन, बायकोच भांडण, घरच्याच भांडण, कुठे कुठे शेवटी तो कुठे येईन माझ्याजवळ. लग्नासाठी ऍडवाइस घ्यायचा आहे कुणाजवळ येईन, शेवटी माझ्याजवळ. पहिले सगळे जोडून घेईन, शेवटी इतका हुशार आहे हा, स्वतः तोंडाला फ्लॅश लावून ठेवून दिलं. म्हणजे स्वतःच चांगला दिसला पाहिजे. इथून नाही मित्रांनो, बाकीचे मी जाऊ तोंड द्या. घालून बोलून राहिलो त्याच्यात, म्हणून असं आहे. तू पण घालून बोलू शकते तोंड त्याच्यात. बाकीचे जाऊ द्या तिकडे, कोणी कसंही दिसो. हे गाडी भरवली तू ना, आता तू साफ करशील. उद्या सकाळी याचाच व्हिडिओ बनवायचा असा गाडी. नाही बे गुवा वाटते तू. छी. हे समजत नाही आता क्रीम आहे का गुवा आहे इथं. मस्त आहे केक. मी किस्सा सांगतो. माझ्या बर्थडेला एवढे केक खाल्ले होते मी, त्याच्यानंतर माझा घसा खराब झाला, तब्येत खराब झाली, तेव्हापासून मला केकच आवडत नाही. लाजून नाही राहिली जेव्हा इथं बोललो नाही गुवा का केक आहे माहित नाही म्हणून काऊन नाही राहिली ते आता. ते केक आहे. ठीक आहे. हा केक आहे पण सांगता नाही येत. अरे राहू दे रे. त्याच्यात आजच मन भरीवाल्याने धोका दिला, सगळ्या केकवाल्याने धोका दिला. एक दुकान उघडा होता, त्याच्यातही छोटाच केक उरलेला होता, तो पेस्ट्री सारखा. कुठला केक नव्हता. बरं, नवऱ्यासाठी 2 शब्द काहीतरी बोलले पाहिजे. ते गायब झाली. 2 शब्द पण नाही बोललेला आहे. 2 शब्द पण बोललेला आहे नाही आता नवरा. हा चांगले केले. हा काय बोलू मला पण. याच्यामध्ये चांगलं काम केलं. चला. हा होता चांगलं काम केलं मी. काय 1 मिनिट. हा होता चांगलं काम केलं म्हटलं. आता खराबच काम केलं असतं. मी काहीच नाही बोलत. किरण तू बोल जाऊ दे. नाही तो ते काल बोला तुझा नवरा आहे. तू बोल पहिले तुमच्याकडून शब्द आले पाहिजे. बरं तो कसा आहे, 2 शब्द काही तर बोल. आहे चांगले पण ठीक जास्त आहे. अच्छा पण आहे ना त्याच्यात. त्यात पण आहे पण थोडंफार. 6 शब्द बोल. अबे नुप्या चिडकाय म्हणते. नजर अपना अपना होता है. रे हो गया है. नजर अपना अपना होता है. हो का? जे राहते ना त्यालाच कळते. अजून तर लग्न वाचत जात असून चिडका वाटायला लागला. कसं होईल देवालाच माहिती. नाही त्याचं कसं आहे, त्याला आहे ना थोडंसं दूर पण ठेवावं लागते. कसं आहे त्याच्यासोबत मी जेव्हाही म्हणजे एवढ्या वर्षापासून आहे तर मी आहे ना 2 दिवसाच्या वर राहत नाही त्याच्यासोबत. तो 3ऱ्या दिवशी भांडण करते. 2 दिवसानंतर मला इथे 2 दिवस राहावं लागेल, तिकडे जाऊन 2 नाही 2 दिवसानंतर पाठवून देतो त्याला माझ्या घरी. रिपेअरिंग लागतेच ना. हा. म्हणजे मग 4था-5वा दिवस चांगला ते. पण डील 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 डील. नाही. म्हणजे ते भांडण करायला तयार आहे. ते भांडण करायला तयार आहे, पाठवणार आहे. ऑफर अजून आहे आपल्याकडे. ऑफर लागू आहे. संपणार नाही ऑफर आपली. मी ना वरती गेली म्हणजे वरती नाही गेली तू? गेली म्हणजे माझ्या घरी फ्लोअरला आमच्या वरच्या घरी गेलो. 2 घर आहेत आमचे, खाली पण वर पण आहे, डुप्लेक्स सारखा. हा. तर माझ्या बेडरूम मध्ये गेली आणि फॅन लावला आणि जाऊन उलटी पडून झोपून गेली मी. आणि अशी पडली की म्हणजे हालत पण नव्हती. म्हटलं झोपली आता, म्हटलं तू थांब मी जातो. मग तिने हात हलवला की नाही मला अटेन्शन पाहिजे, थोडा मिनता कर, मग मी येतो. असं काही नाही, असं काही नाही. आता पकडलं गेलं. असं आता काहीच पकडलं नाही गेलं. आहे. आता पकडलं गेलं. असं काही नाही म्हणून. असं काही नाही आहे. मी थकली होती तर मला थोडा रेस्ट पाहिजे होता म्हणून मी जाऊन अशी पडल्याबरोबर मला झोप लागून गेली तर मी झोपून गेली. मग जायचं तर होतं माहिती मला. म्हटलं तू येशील, मला उठवशील, मग आपण जाऊ. मग तू आला, मला उठवलं, मग आपण आलो. मी हिला म्हणून राहिलो की तो तिथून चालला जाईन. तर हे मी या कपड्यात येऊ का, मी अशीच येऊ का. मी म्हटलं दुसऱ्याला सरप्राईज द्यायला बी, सरप्राईज द्यायला भेटणार आहे त्यांना बी वाट पाहिली पाहिजे. पहिल्या मी आसान बड्डे दिया. माहित पडलं मूवी संपला मी उभाच. हा येईन कधी. मीच पण सरप्राईज. तुम्हाला कसं कळलं येणार आहे काय वाटलं? यांना कसं कळलं तुम्ही येणार आहे म्हणून? कोणी येईन नाही. मैं आएगा वो साऊथ के मूवी में नाही क्या. असं बघा 1 मिनिट. ते साऊथच्या मूवीत एखादा बुड्ढा कॅरेक्टर असते, मग सगळ्याला मारमूर होते, मग तो बुड्ढा कॅरेक्टर म्हणते की कहा गया तेरा हिरो. मग तो बुड्ढा कॅरेक्टर वो जरूर आएगा तूफान के जैसा उड़ता हुआ आधी रात को
12 बजे एक लेके. आणि तिच्यापासून उत्तर ऐसे नाही बेटा हम नित्य साथ साथ में. समजले कुछ मी काहीतरी बोलणार होते मी विसरून गेली. जेवण वेवण तू उठली मग तिथून. हा विसरली मी सिरियसली विसरली. कपडे बदलले तू बोलणार होती की हा माहितीये का मी ड्रेस चेंज करून नाही मला चल ना लवकर म्हटलं जा मी नाही म्हटलं तू जा म्हटलं नाही तर म्हटलं दिमाग खराब 10 वेळा इतक्या वेळा मला आवाज देऊन चलणं म्हटलं जा मी नाही येत म्हटलं तुझा म्हटलं एकदम मी नाही येत म्हटलं. लोक एवढे किर झाले. शॉक झाली. कोण आहे म्हणजे मला काय माहिती कोण आहे ते म्हणजे कोण आहे म्हणजे शॉक झाली. अरे एक फॅन आला ठीक आहे मी तो उभा आहे. आला थांबला बोलला पण नाही. सेकंड केलं हा गिरफोन होते चालला गेला काहीच नाही केलं. तो मी इथं उभा आहे. हा इथं उभा एक गाडीवाला आला इथं असा आणि त्याला वाटलं की बघ किरण शूट चालू आहे आता ब्लॉग चालू आहे मधात बोलाव नाही तर तो हळूच असा करते नुप्याले असा मग नुप्यान मागं पाहिलं असा हात देते कानात इयरफोन असं केलं मग माझ्याकडे पाहिजे असं केलं चालला गेला. हिला प्रश्न पडला की याला का आवाज दिला त्याने. तोही असते ना व्हिडिओ नुप्याचा फॅन भेटला आज पहिल्यांदा. हा मग चला करत होता. चिडली मग मी तुझ्यावर काय लावली म्हटलं चल जा म्हटलं मी नाही म्हटलं जा म्हटलं तूच एकटा. असं म्हटलं माझं बड्डे यार माझा कसं करणार एवढी जुनी फ्रेंडशिप तोडली जाम येत नाही असं ते त्याला असंच म्हटलं मी फक्त जा मी खरंच थोडी नाही येणार नाही. पण म्हटलं कसं काय चुप रे त्याच्या होला हो नको आवाज. अरे तुम्हाला एवढं मागे लागलं आधीच मी थकलेली आहे त्याच्यात. चल मी येत आहे ना मी करत आहे ठीक आहे तो थांबते आपल्याच घरचा आहे तो की बाहेरचा नाही आहे. घरचाही असला तर सरप्राईज असते झाला पाहिजे सरप्राईज. आता माझ्यासाठी मेन टास्क काय होतं नाकी नुप्याला शोधणे नाकी केक आणणे नाकी निघणे नाकी 7 मिनिटात तिथं पोहोचणे माझ्यासाठी मेन टास्क होतं हे. ती आली माझा फर्स्ट बर्थडे तर खूप छान वाटतं. सासवत बोललो आणि मी जेवढी बोलली तेवढी बोलायचं आहे. तर मेन 9 वाजता याचं ठरलं होतं. आमची प्लॅनिंग झाली सगळं काही झालं. मग हा हरामखोर फोन बी नाही करत की मी नाही येऊन राहिलो मी मूवीला चाललो. मग मी फोन केला का रे कुठे आहे तू 9 वाजता येणार ना अरे मी मूवीला चाललो. झाली अशी गोष्ट तो मोबाईल पाहायचा होता आणि हे दोघे जण तू आणि ती दोघे जण यायला द्या नव्हते. काय करावं मग लग्न केलं माझ्यासोबतची पार्टनर असं आहे बघ ते. म्हणजे नाही चांगले पिक्चर तर आमच्यासोबत पाहणार आहे फ्लॉप पिक्चर तिच्यासोबत. रोमॅन्टिक पिक्चर नाही आवडत त्यांना ते आवडतात. पहिला पिक्चर मार मोरत कंतारा रोमॅन्टिक पहिला माणूस आहे की जो होणाऱ्या बायकोले पहिला मूवी कंतारा दाखवते. त्यात थोडा रोमांस आहे पण काही नाहीये. हिरोईन म्हणते जा की चल बा काय जंगलात चला आम्ही बडबड करतच नाही रात्रभर इथं मी तिथं ब्लॉग काही बोलत नाही. The next day. नमस्कार मित्रांनो आज बायको सोबत नाही आलेली आहे पण इकडची गोष्टी दाखवणं गरजेचं आहे कारण की वाईफचा पण मित्र आहे माझा पण मित्र आहे त्याचा बर्थडे आहे. 20-25 किलोमीटर आलो आहे आम्ही गाडी घेऊन कारण आम्हाला हा नाला पाहिजे होता कारण त्याच्यावर व्हिडिओ शूट करायचा आहे. तर आपल्यासोबत इथं अदया शेठ बाजूला रस्त्याच्या आणि पाटील साहेब पण आहेत आणि इकडे आहेत टाके फॅमिली. हा म्हणते ते युवराज म्हणते. मस्त अमरावतीतून घेतला ना म्हणत इकडे पाय ना व्हिडिओ काढला व्हिडिओ खाले गेला तू इकडे पाहिलं त्याने एकदा